रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. पण हा मल्हार आहे ना, मला खूप त्रास देतो, खूप त्रास देतो. बघा कसं वाकून पाहत पा, किती त्रास देतो. सकाळपासून 3 कॅडबऱ्या खाल्ल्या. अजून काय खाल्लं रे? मनुके खाल्ले. आता जेवण कर म्हटलं तर भाजी पोळी नको, आता बिस्किट पाहिजे. काय काय पाहिजे रे? आजीला त्रास द्यायचा ना? आजीला त्रास द्यायचा ना? मग कसं काय? तू सकाळपासून किती येड्यावानी करतोय. शाळेत नेऊन घातलं, शाळेत भाजी पोळीचा डब्बा भरून दिला, पाण्याची बॉटल भरून दिली, दप्तर डब्बा सगळं तिथं शाळेत पडलेलं आहे बरं का त्याचंवालं. आणि तो शहाणा घरी पळून आला. चप्पल पण शाळेतच पडेल आहे अजून. आहे ना बाळ? आहे ना? अंगठा खातोय ना बाळ? बाळाला जेवण नाही भेटत आहे आमचं बाळ, अंगठा खातं. आहे ना? शी गंदा. नुसतं वेड्यावानी करतं, नुसतं वेड्यावानी करतं. सकाळपासून नुसतं पळत हिंडतं. याचं घर झालं का त्याचं घर, त्याचं घर झालं का याचं घर. मांजरीवाणी 7 घर हिंडतच राहतं. आहे ना? आहे ना बाळा? बाळ काय करतं? चाल मग शाळेत जायचं ना? जायचं ना? पा कसं मानीनं असं असं करतं. शाळेत घेऊन गेलं का आपण तिथं लगेच आपल्या पुढं पळतं. म्हणजे आपल्याला काही कामधंदेच नाही, नसतं त्याला त्याचं मागच पळत हिंडायचं आपण येड्यासारखं. शेंगदाणे पाहिजे खायला, फुटाणे पाहिजे खायला. आता इथं वरती चढला आता बरं का. इथं खुर्चीवर अशी इथं बघा आता खुर्ची ही खुर्ची, या खुर्चीवर चढला आहे बघा. कशा बरण्याखाली काढतोय. शेंगदाणे घ्यायचे त्याला आता. तोंड चालूच लागतं बकरीवाणी, बचक बचक बचक. आहे ना? भाजी पोळी खायला नको. बाद झालं आता. नाही चढायचं वरती, नाही चढायचं. हां हमने नाही खाय. तेव्हा कसं चढतं पा. तेव्हा किती आत्रा पडशील ना रे माऊ. हमण्या नाही ना हुमण्या नाही. शेंगदाणे म्हणता नाही येत ते शेंगदाण्याला हमण्या म्हणतो, हमण्या. नाही थांब मी देते काढून, पडशील थांब. हां मी देते काढून. हां डब्बा पाहिलं का? डब्बा भरून काढून दे मला. म्हणजे त्याच्या हातात डब्बाच पाहिजे, अशी वाटीत नाही पाहिजे शेंगदाणे त्याला. लगेच डब्बा भरून काढून दे. नुसते बिस्किट खायचे, भाजी पोळी खावा, मस्त दणकावून राहा, ते नाही जमत त्याला. बिस्किट खायचे, कॅडबऱ्या खायच्या, चॉकलेट खायचे, रिकामे उद्योग करतो. आजीला त्रास देतो. आहे ना? कोण देतं आजीला त्रास? पडशील, पडशील माऊ. ठेवला का डबा? आता तुला काय देऊ? थांबा मी वरतून डबा काढावा लागेल, माझा हात नाही पुरत. पडशील तू खाली. चला. लई त्रास देतो, लई त्रास देतो. हां तुझं पुरतो का? कसं काय पुरल? लागलं वर चढायला. नाही पुरत. बाबांनी वरती ठेवून दिला डबा. तू अर्धले सगळे शेंगदाणे खातो, चावत नाही काही नाही, मग पोट दुखतं, मग पोटाने गागतो. त्याच्यामुळं बाबांनी वरती डबा ठेवून दिला. नाही पुरणार तुझा हात. डबा लय वरती आहे बघा, किती वरती ठेवून दिले शेंगदाण्याचा डबा. थांब मी तुला देते. हां खाली उतर, खाली उतर. थांब हां बाबा काढून देतील बाटले. छोटे थोडे वाटीत देईल. वाटीत देईल. हां डब्यात नाही द्यायचं, सवता डबाने हातात देणार. हां सवता डबा द्यायला काही नाही बरं का. त्याचे शेंगदाणे काही जास्त नाही खातो, पण मग चावत नाही. डबा हातात दिला का अर्धले सगळे खातो, चावत नाही, बारीक चावून खात नाही. त्याच्यामुळं त्याला सवता डबा हातात द्यावा नाही लागत. नाहीतर मग दुसरं काही नाही. शेंगदाण्याचं आपले घरचे शेंगदाणे, त्याच्यामुळं काही खाल्ल्याचं काही नाही. पोरांनी खायला पण पाहिजे, पण पोरं नुसते एकच वस्तूचं नाद धरलं का एकच वस्तूचं नाद धरत आहे. द्यावा तेवढा डबा काढून, माझा हात नाही पुरत. चला, कसं वाटलं आमच्या मल्हारचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी. नाही ना बाबाचा पण हात पुरत नाही. नाही ना बाबाचा पण नाही पुरत हात.